दरातील वाढ काही केल्या थांबत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या 24 तासात पुन्हा एकदा 2,000 रुपयाची वाढ झाली। सोन्याचे दर GST सेवा 1,23,000 तर GST सह 1,26,700 इतक्या विक्रमी उंचीवरती जाऊन पोहोचलेले आहे। रशिया युक्रेन युद्ध, गाझा इस्रायल युद्ध आणि त्याचबरोबर अमेरिकन फेडरल बँकांचे व्याजदर कमी होण्याची शक्यता याचा हा एकत्रित परिणाम आहे। गुंतवणूकदार हे सोन्याकडे वळले म्हणून मागणीत वाढ झाली आणि त्याचाच परिणाम म्हणून जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल आणि आजमध्ये जवळपास सोन्यामध्ये 2,022 रुपयाची वाढ झाली। काल सोन्याचे भाव 1,24,000 GST सकट होता आणि आज जवळपास 1,26,700 GST सकट भाव आहे। काय कारण आहे भाववाढीचं? भाववाढीचं प्रमुख कारण फेडरल बँकचा इंटरेस्ट रेट कमी होईल त्याच्यामुळे आणि गाझापट्टी आणि इस्रायलची युद्धाची भयानकता आणि रशिया आणि युक्रेनची युद्धाची भयानकता ते पाहता अजून भाव वाढतील असं वाटतं आहे। डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला त्याचा पण परिणाम आहे असं म्हटलं। डॉलरच्या तुलनेत रुपयाची अजून विशेष काही घट झाली नाही आहे। पुढे काय परिस्थिती राहील? दिवाळी तोंडावरती आहे, समोर दिवाळी आहे, गिरायकी आहे आणि अजून गाझापट्टीचा इस्रायलचा समझोता झाला नाही आणि फेडरल बँक व्याज रेट नक्की कमी करेल या हिशोबाने अजून भाव वाढायची शक्यता आहे। खूप सोन्याचे भाव वाढलेत। साधारण माणसाने म्हणजे खूप विचार करावा लागतो सोनं घेताना। म्हणजे आपल्याला 10 ग्रॅम जरी घ्यायचं असलं त्या ठिकाणी माणूस 5-6 ग्रॅमवरच म्हणजे त्याला हे करावं लागतं। खूप बजेट बिघडतंय। आता आम्हाला 10 ग्रॅमची 1 तोळ्याची घ्यायची होती पण आम्ही 8 ग्रॅमची घेतली आणि परत GST असते त्याच्यामुळे सोनं काही जीवनावश्यक असं वाटतं? तसं तर हो, म्हणजे गृहिणींची पहिली म्हणजे आवड म्हणजे सोनंच असतं आणि इन्व्हेस्टमेंटसाठी तर कोणी पण सोन्यासाठीच प्राधान्य देतं। रतनलाल सी बापनाथ ज्वेलर्स या शोरूममध्ये आपण आहोत। यावेळेला आपण बघू शकतोय की दुकानांमध्ये फारसे ग्राहक आपल्याला पाहायला मिळत नाही। त्याचं कारण वाढलेले सोन्याचे दर हे सर्वसामान्य ग्राहकाच्या आवाक्याच्या बाहेरचे आहेत। मात्र सोन्याच्या दरात अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे। ऐन दिवाळीच्या तोंडावरती होत असलेली ही वाढ सर्वसामान्य ग्राहकांच्या दृष्टीने मात्र मोठा अडचणीचा विषय ठरला आहे। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।